काल आपण नांदूर मधमेश्वरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नाथोवासांच्या पितरांना किंवा मेलेले व्यक्ती भूत प्रेत कशा जातात ते ग्रहांचे 12 प्रकार, त्या अनेक प्रकारच्या वासना असतात मनामध्ये मरताना. यम यम वापी स्मरण भाव ते कलेवरम, ते कलेवरात सोडताना भावना असतात. आणि ह्या भावना माणसाला अशा योनीमध्ये फिरवतात. मग गावात, घरात, शेतात, जिथं मेलाच्या झाडात, है की नाही, ओढ्यात, आणि त्यांच्या तावडीत पुन्हा हे लागतात पण, आहे की नाही. तर आपण त्यांना का मुक्त केलं सर्वज्ञानी, या विषयावर थोडंसं चिंतन करू आपण. सर्वज्ञ म्हणतात तुमचे पिते त्या कुटग्रह झालेले आहेत. सर्वज्ञांचं व्यापकत्व किती मोठा आहे. बळेग्रामला, आहे का नाही, स्वामी म्हणाले इथं तुम्ही आंघोळ करा आमच्या तीर्थाच्या पायाच्या ठिकाणी, तेथे म्हणते. तर म्हणाले असं का केलं सर्वज्ञाने? म्हणजे तो पिता भाग्यवान होता मेलेला, काही पोरग पोरगी, आहे की नाही, कोणी असलं तर ईश्वराचं नावाले नाथोबा बोधवंत म्हणून ईश्वरा कणवाली. नाथोबा कोण आहे? मग बोधवंताच्या मात्या पित्याचं दुःख देखो न सकते, की नाही. औसाच्या मनात कसं होतं? औसा ते म्हणजे बाई मी दीक्षा घेतली, इकडं आली, मग माझं श्राद्ध कोण करत? आई वडिलांचं, आहे की नाही. काय केलं देवाने? ते म्हणाले मुक्त केलं, पिंडमोचन केलं, आहे की नाही. कुठे केले? कोण्या गावाला? हैदराबाद, मुंबई, हां, डोंबिवलीला. हां, तुम्ही आता चालेल ना करून तीर्थ, ते महिना झाला. मुक्त केलं बटोबासांना स्वामींनी. त्यांचं ते काय खाल्लं? दही भात, आहे की नाही. हां, म्हणून असं अनुसरल्या पुरुषाने असं चिंतन करू नये की माझ्या कुळाचा कोण उद्धार करल. 7 पित्र मुक्त केले स्वामींनी, 7 कुळाचा उद्धार होतो, आहे की नाही. आणि त्या आईवडिलांना दुःखातून मुक्त करतात. जे देवाच्या माता पित्र भक्ताच्या. आपण देवाला देह दिला तर ते आईवडिलांचं रक्त देव परमेश्वर घेत नाहीत कोणाचं फुकट. त्यांना नंद यशोदेला जे फळ दिलं ते आपल्या आईवडिलांना देतात. पण इकडे बी देह द्यायला लय भाग्य लागतं. देह कुठं देऊ वाटत नाही. असे करोडो लोक भारतामध्ये. ईश्वराला कोण देह देते? देते का? किती टक्के लोक आहेत? आणि स्वामींनी भिक्षा मागितलेली आहे. म्हणाले हा एक जन्म येथ दे जाऊ का, द्या म्हणाले आम्हाला. मग सर्वांच्या चिंता, दुःख, प्रारब्ध धारण करतात त्या एका व्यक्तीमुळे. असं का करतात सर्वज्ञ? असं का करतात? वचन दिले ना, आहे की नाही. म्हणून योगक्षेमम, त्याला कुठलंही दुःख होईल अशी घटना घडू नये म्हणून सर्वज्ञ ते वाहन करतात त्याच्या सगळ्या चिंता. स्वामींना माहित असतं सगळं कार्यक्रम, सगळंच माहित असतं त्यांना. पुढं काय होणार भविष्यात, ह्यानी नीट राहिला पाहिजे,
यानं नीट डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे की नाही, नाहीतर लय खराब करेल. तर ते नाथोबा ईश्वर कणवेचे आहे, त्यामुळे ईश्वराला कणा मारलेले त्यांच्या पिते ग्रह येऊन गेले. ग्रह येऊन किती वर्षाचे असते? हे 12 बारे असतात, आहे की नाही. ग्रहातून पिशाच्यातून झोटिंगातून व्यतळात तो असं गावाला पिळून टाकतो तो म्हातारी. ते पितिया ग्रहत्वापासून मंचिविले. तर म्हणाले तो बाप कोण होता? बदमाश नमाले तो बाप होता तो पात्रक्षोभा, तो ग्रह झाला होता पात्रक्षोभ. आपण म्हणतो ना पात्रक्षोभ, भूतक्षोभ, देवताक्षोभ. पात्रक्षोभ झालेला आहे. तो गुपचूप दुःख व्हायचं पात्र, शब्दाने, कृतीने, विचाराने. आणि देवाला दुखवल्यावर देवाचं खायचं आणि देवाचं गायचं नाही, त्यांच्यासोबत गद्दारी करायची, विश्वासघात ईश्वरासोबत. मग काय होईल? पात्रक्षोभ या राष्ट्राशी समळशी विनश्यती होईल. चक्रधर स्वामींना दुःख, स्वामींनी सांगून टाक, मला हे बदमाश आहेत सगळे, हे राष्ट्र विनाश पावेल. म्हणून ईश्वराच्या नादाला पण लागायचं नाही. नीट देवदेव करायचं, नाहीतर लय अवघड होतो. तर ते पात्रक्षोभात ग्रह झाले. तर म्हणाले मग अशा व्यक्तींना ग्रहत्वापासून मुक्त केलं सर्वज्ञाने. तो ग्रह बळेग्रामला आहे. स्वामी कुठं आहेत? नाशिकला. आता स्वामी उत्तरापंथीला आहेत. आपण त्यांची लीळा आठवून तुम्हाला संशय वाटला की बा माझ्या कोण श्राद्ध झालं, संशय आला. स्वामींना सगळं माहीत असतं काय करायचं, टेन्शन तुम्ही घ्यायला करताय. पण कोमळ बोधवंत आहे, कोमळ वासनिक आहे, कोमळ नामधारी आहे. त्यांना जर वाटलं की साला हे काहीच भानगड अवघड आहे, किंवा त्याला कोणी सांगितलं की मला पितृदोष लागलाय, तर म्हणाले ते स्वामी आपले आपण करत राहतात. ते त्यांची ड्युटी आहे ना, तुम्ही काय त्यांच्या ड्युटी सांगताय. तर हे पात्रक्षोभात ग्रह झाला. पात्रक्षोभ अनेक प्रकारचे असतात. आता त्याचा अभ्यास खूप मोठा आहे, गरुड पुराणात आहे ते सगळं. शापातो पण पात्रक्षोभ होतो. अशा अनेक प्रकार आहेत पात्रक्षोभ, एक नाही. आताच्या काळात तर त्या लग्न झाल्या त्या आई वडिलांना दुखवतात सुना, आहे की नाही. सुरू झाला पात्रक्षोभ. बिचारीनं उपाशी राहून त्याला शिकवलेलं असतं, आहे की नाही. ती घेऊन जाते त्याला लगेच, दो मर, मग तुला लेकरू होत नाही, तुला काही होत नाही, झाला तर नवरा राहत नाही, राहिला तर ठिकाणावर नाही राहत, नाही तर मरून जाते, नाहीतर मग कॅन्सर झाले. कार्टे इकडून तिकडून डॉक्टरचे प्रयत्न, तर कोणाला वालच नाही. ते कार्टे असे विचित्र जन्माला येतात. असं ते दुःख खूप भयानक पात्रक्षोभाचं असतं. म्हणजे पात्रक्षोभा नुसता ग्रहच होतो असं नाही, हे पण कार्यक्रम सुरू राहतात संसारात. आणि काय होतं पात्रक्षोभात? असं शरीरामध्ये लय परिवर्तन होतं. अशी एखादी गाठ येते, घेऊनच जाते त्याला. त्याच्यात तंबाखूच खाल्ल्यानं कॅन्सर होतो असं नाही, पात्रक्षोभानेही होतो कॅन्सर. दातातला होतो, ओठातला होतो, कुठलाही होऊ शकतो, होत सोडत नाही. शक्ती अधीन शक्ती व्यापार आहे ब्रह्मांडात. तुम्ही त्या ब्रह्मांडाला हात घातला की हा कार्यक्रम सुरू होतो.
तर म्हणाले मग त्यांना असं कुठं पाठवलं सर्वज्ञानी ना, म्हणाले इळावसाच्या अनुसरल्याच्या माता पितरा दुःख जाओ न देती. इळावसाच्या, आता हा विषय समजायला परत तासभर लागेल, फक्त ऐकून घ्या. पुढील सृष्टी अभ्यास करा वेळ भेटला तर, नाहीतर मागील पानांत घाला. ते साहित्य म्हणतात, इळावसाच्या अनुसरलाच्या माता पितरा दुःखी जाऊ न देती. त्याप्रमाणे इथं दुःखी जाऊ देत नाहीत, कारण ते नाथोबास आता अनुसरणार आहेत. मग ते लीळावशी परमेश्वर करतात, काही करू शकतो तुमच्यासाठी. त्यांना काय, फक्त सांगायचंय स्वामींना, आदेश करायचा आहे. मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार सांगायचं ते पितृदेवतेला. ऐकाल सोडून द्या जेव्हा, थेट आदेश आहे तिथं काय. म्हणून जाऊ न देत, दुःखाला जाऊ देत नाहीत माता पित्यांना. आई वडील असो, भाऊ असो, जे सदवासनेचे आहेत या जीवाबद्दल, त्यांना जाऊ देत नाहीत परमेश्वर दुःखाला. दुःखी असता काढतील. ते गेलेच बदमाश तर आई वडील आपले असतात नालायक काही काय इकडे येऊ वाटत नाही, येऊ देत नाही त्यांना, लय विरोध. तर म्हणाले दुःखी असता काढतात, दुःख देतात. कसं देतात, कसं करतात. म्हणाले यथा पंडू, तुम्हाला कथानक माहीतच आहे. पंडू राजा स्वर्गातल्या नव्या पायरीवर अनुरेणूमध्ये घातलाय. त्याला सर्वज्ञानी श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलं, तुम्ही एक यज्ञ करा, मग तिथून काढीत येईल. म्हणाले देवाने लीळा केली की नाही, वगैरे वगैरे, ते कथानक तुम्हाला माहीतच आहे. तर म्हणाले असं काढतात अनुसरल्याच्या माता पिता, सर्वज्ञ असं लीळा करून काढतात दुःखात. म्हणजे तुम्ही हे करत राहा, तिकडं संसार स्वामी सांभाळतील. एवढा संसार सांभाळायला लागतच काय त्याच्या, आहे की नाही. कसं काढतात म्हणाले, परेशाचे दृष्टांते माता पित्रा गोमटे असे. आईवडिलांना गोमट देतात. हा ईश्वरीचा काय आहे, माऊली पण आहे. का त्यांचं काय काय विकत घेतलं स्वामींनी, आईवडिलांचं रक्त, मेद, मांस, आहे की नाही, धातू. त्यांनी आनंद घेतला, विषय भोगासाठी संसार केला, पण इकडं आला ना तो जीव, मग काय म्हणतात, नको तुझं कष्ट, काही फालतू नको, म्हणा तूच घे सगळं, चल. म्हणून माता पित्रा गोमटे देतात. ही लीळा निवृत्तीची आहे. काही लीळा प्रवृत्तीपर असतात, काही लीळा निवृत्तीपर असतात. दुःख निवृत्ती, आहे की नाही. दुःख नाशून फळाधिक देणे, हे दयमयाचे कार्य तर चालू आहे सगळे, हे की नाही. आनंद देणे, सुख देणे, दुःख निवृत्ती करणे. त्याजवळ ईश्वराला आपण दयाळू मयाळू म्हणतो. दया आलेली आहे देवाला, मया आलेली. जीवाला दया मया काय नसते, स्वार्थ असते, केवळ स्वार्थ आणि मोह असतो, तो आसक्ती. त्याला आपण दया नाही म्हणायचं, हा त्याला फसतो माणूस. इथं फसला जातो, त्या मोहाला आपण दया म्हणतो, आहे की नाही. माऊली कृपा करा, याची कृपा, माऊलीजवळ कृपा असते. आईवडिलांची कृपा, आईवडिलांची ह्याला कृपा होईल तुला दगड्या लिहितात पण अज्ञान लोक, आहे का नाही. आईवडिलांची कृपा, पुण्य आहे लिहितात. कोणी गुरुची कृपा म्हणतात, ही गुरुची गुरुकृपा, ह्याची गुरुकृपा. गुरु जीव आहे ना. मोठे मोठे लोक पायावर डोकं ठेवून चरणावर डोकं ठेवतात, आहे नाही. हा एक मोठा अपराधच आहे. चला, असं ते आनंद भावनेला काय नसतं ते माणूस.
असतात. एकदा मोहात गुंतला की भावना जातात, आहे की नाही? भावनेला पथ्य आहे, वावडा आहे. कशाचं? या गोष्टीचं. अज्ञान, मोह, ममता, अभिलाषा, आशा, आश्रय, गतिरोधक आहे ते, स्पीड ब्रेकर ठेवले, थांबून जातो सगळा कार्यक्रम फटक्यात. गाडीला ब्रेक मारतं. ब्रेक कशावर लागतं? हवेवर ब्रेक असतो, एअर ब्रेकर म्हणतात, एअर सस्पेन्शन, एअर ब्रेकर. आजकाल तर सगळ्या गाड्यांना एअर ब्रेकर आहे. ते हवेत एवढा फोर्स असतो, ब्रेक मारलं की ते सगळी गाडी लॉक होऊन जाते. किंवा एक दानकर ठेवले आता कंपनीने, ते असं वर केले गाडी तिथल्या तिथं थांबते असं. तर हे विचाराची, भावनेची, श्रद्धेची गाडी थांबून गटाराकडे जायला वेळच नाही. असं ते इथं सांगितलंय थोडक्यात. म्हणून हे लिहा निवृत्तीचे आहे म्हणाले. तुम्ही लई विचार करू नका. करायचं असला तर तुम्हाला असं सगळं वाचून करा. हे निवृत्ती पण लिहा आहे. नाथवासाच्या मनी नाही, ध्यानी नाही, आहे की नाही? मग अशा प्रकारे सर्व ज्ञानी नाथवासांच्या पितरांना दुःखातून मुक्त केले. आता नांदुरी मधमेश्वरा विडा वाहणे आदिती वस्ती, हे आलं बघा. त्र्यंबकेश्वरून नांदूरला, आहे की नाही? तिथे मधमेश्वराचं मंदिर आहे, आजही आहे, पुरातन काळापासून आहे. पता नाही किती वर्ष झाले असतील त्याला. बाईसा ते विडा पोफळ मागितला, बाईशी उपाध्याचा हाती दिधले. मग ओसावी दोन्ही दारशंका धरुणी भीतरी प्रवेशले. उठून उभा करे ना, त्यांनी मध्ये गेले सर्व. मधमेश्वरा विडा वाहिला, माधानाचे ने उदके लिंग सिंचन करुणी, विडा प्रक्षाळवणी स्वकरे विडा वाहिला. आणि त्यावेळेला उपाधी मंत्र उच्चार म्हणित. ही मोठी गंमतच आहे. मग गोसावी तेथे चौकी आसन झाले. मग उपाध्याते तथा नाथोबाते म्हणितले, तुम्ही मधमेश्वरा विडा वाहागा. मग उपाधी तथा नाथोबा हे वाहिला. ही अद्भुत माहिती आहे ते. कारण असं एखादा तांत्रिक मांत्रिक विधी केल्यावर विडा द्यावा लागत असते, म्हणून आपण विडा देतो. आणि कारण आहे त्याच्यामध्ये. विडाच का व्हायचं, आहे की नाही? ह्याचा एक विचार केला नाही गेला, आहे की नाही? साकल्याने विड्याचा किती कारणाने विडे वाहतात, असे अनेक प्रश्न आहेत. तर यार म्हणाले, चला मी तर केलाय, म्हणजे देवाने अगोदर संबंध दिलाय. उठून उभे. उपाधी तथा नाथोबाई वाहिला. मग गोसाव्याशी चौकी पूजा अवसर झाला. स्थान आहे आपला ओरिजिनल. अरवणा झाली, गोळा झाला, विडा झाला, पहुड झाला, उपवड झाला. गोसावी विळचाचा वेळी गावांत विजय केले. 2 गाव आहेत, इकडे मधमेश्वर आहे, तिकडे नांदोर आहे. मग नांदोरी आदिती चौकी वस्ती झाली. आजही ते स्थान उपलब्ध आहे. मग तेथे समवयोचित नाथोबा राजवार्ता करती. तुम्हाला माहित पाहिजे भानगडी राज्यवार्ता काय चालू आहे गावात, जगात, देशात, महाराष्ट्रात, त्याला म्हणायचं राजवार्ता.
स्वामींचं साधकत्व इथं मस्त आहे की नाही. त्या साधूला सगळं नॉलेज असतं की नाही. असं ग्रामवार्ता, पण त्याला पुढे काय करायचं, त्याला त्या गावात जायचंय ना, त्याला सगळं माहीत पाहिजे. त्या देशात राहायचंय, त्या एरियामध्ये राहायचंय, हे सगळं त्याला माहीत करून घ्यावं लागतं. मग त्याला डोकं असेल तरच माहीत होईल ना, कुशळतेने. तुम्ही म्हणायचे, हा भाऊ या गावात किती खून झाले सांगा बरं. तिथे एखाद्यानं मारून टाकायचं. तुम्हाला चौकशी करतो काय बदमाश, CID आहे काय. कुशळतेने करावं लागतं ते. ह्या गावात किती लेकरांची हत्या झाली बरं, तुला काय करायचं गप्प. किती बाया विष पिऊन मेल्या, किती साप चावून मेल्या, किती नवऱ्याने मारल्या, किती बायाने नवरे मारले, असं म्हणता येतं का चौकशी करायला. मग कशी चौकशी करायची. असं अनेक प्रश्न आहे तुमच्या समोर, अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी बुद्धी लागेल ना. इथं किती बोकरे मेले, किती म्हशी कापल्या, कोण्या या देवतेचा उत्सव आहे इथे, यात्रा उत्सव आहे की नाही, किती कापल्या जातात. ह्या गावात किती साप मारले, असे अनेक प्रश्न तुम्हाला. म्हणून स्वामींनी सांगितलं सिंधी नदी काय. स्वामींचं तत्व आहे ना, बारीक आहे. त्याच्या आपण अभ्यासासाठी अभ्यासलं की काय कुणास ठाऊक, माहितीसाठी त्याचं आपण चिंतनच नाही करत. सिंधी का सांगितलं देवाने, नदी का सांगितलं. सिंधी सिंधी लोक नाही, वेगळं कारण आहे. नदीवाले करतात. त्याला एक एक टप्पा आहे तिथे, विकार विकल्प शून्य स्वभाव, जास्ती पर्याय सुंदी नदी दंदी, इथे असती परी गुपलेली आहे. आपण त्याला शब्दशः अर्थ करून बसला वेगळा. अशा अनेक असं सगळे इकडून सगळा गोंधळच आहे तो. म्हणून आश्रम व्यवस्था काढली आहे. तुमचा आश्रम तरी पाळता ठेवा कमीत कमी. बाजूला काय का असं चल सोडून द्या, तर तुम्हाला जायचंच नाही ना कुठं आश्रम सोडून. आश्रम बांधून तुम्हाला परत मोठं काहीतरी करावं, मोठी शोकांती काय बरं ते, भयानक शोकांती काय ते. आचरवंत पुरुषांनी फिरत राहणे, एक नाही, वेगवेगळे आयोजन करणे, धर्मसभेचे, तीर्थसभेचे, गाड्यांचे. का आयोजन करताय तुम्ही, का गरज भासते तुम्हाला. हा मोठा विषय आहे. तुम्हाला आव्हान आहेत बरे. कशासाठी केलं, म्हणजे असे उच्च टोकाचे विचार असतात. तुम्ही म्हणता इकडं संयोग व्यवसाय माया करल ना, सगळं सोडून द्या. पुरुष प्रयत्न कुठं प्रयत्न कशासाठी करायचा आहे हाय कळलं पाहिजे, आणि कसा केला पाहिजे. खाली संत सरले म्हणजे ते करा ना, सुपर स्पेशालिटी करा. पुणे मुंबईला 2 ठिकाणी करा हॉस्पिटल्स, आहे की नाही. तिथं आपल्या साधकाने जावं, आनंदाने राहावं. मेलं तर तिथंच हॉस्पिटलच्या बाजूला स्मशानभूमी काढा, करून टाका त्याला. ही धवधव फव नको त्या हॉस्पिटलसाठी रिकामी, आहे की नाही. साधी गोष्ट समजा नाही काय. पैशाचा विषयच नाही, फक्त करायची इच्छा नाही, असं वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्या चिंतनाचा विषय आहे. म्हणजे कुठं हे राज्यवार्ता आणि ग्रामवार्ता, देशवार्ता ऐकून काय करायचं तुम्हाला, तुमच्या पद्धती परंपरेला बदल करून ह्या गोष्टी करायच्या असतात. तुमची सोय तुम्ही करून टाका ना.
स्वतःच्या सोयी नका करू, सर्वांच्या करा ना. हा माझी सोय झाली, मग मी आजारी पडल्यावर 4 यजमान मुंबईत आहे, 4 पुण्यात आहे. स्वतःच केलं ना तुम्ही. सर्व संप्रदायासाठी कुठं केलं? म्हणजे तुम्ही काय पाहिला? स्वार्थ. संपलं तुमचं. ती क्रिया व्यर्थ गेली, सगळं व्यर्थ गेलं तुमचं. ते काय उपयोग नाही लागत. स्वनिष्ठी पाहिला तुम्ही, परनिष्ठी नाही पाहिला. तुम्ही यावर धर्म पाहिला, परधर्म पाहिलाच नाही तिथे. अशा धर्माच्या व्याख्या बदलत जातात. म्हणून श्रीकृष्णाने सगळे मारून टाकलेत. ते काय एडे होते का? भीष्म पितामह, त्यांना काय नीती माहीत नव्हती, धर्म माहीत नव्हता. कृपाचार्य, द्रोणाचार्य माहीत नव्हता धर्म. होता, पण ते धर्माला व्यापकत्व नव्हतं. त्या धर्माला काय म्हणतात, मर्यादा कळाल्या नाहीत. धर्म परंपरेला बांधला गेला, धर्म विधीला बांधला गेला त्यांचा. देवाने लगेच सांगितलं विधी किंकर न व्हावे. स्वयं आले ह्यांना कोणाला चाकली नाहीत रे, मारू काय मी? संकल्पच केला त्या ईश्वर स्वरूपाने. म्हणजे असं आहे का? बर, तुम्हाला धर्म कळला नाही काय? म्हणाले पितामह. असं काय? बर 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 म्हणाले, ठीक आहे, तिला तर मी साडी देईनच म्हणाले, तू काय विशेष नाही, तुमचं बघतो म्हणाले, तुम्हाला सगळ्यांना नागवं करून मारतो म्हणाले. खाल्यावर तुम्ही धर्माच्या व्याख्या बदलता काय? धर्म संस्थापनार्थाय असं आहे ते. संभवामी, ते देवाने होते त्यावेळेला म्हणून. आता तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या हातात धुरा दिलेला आहे, तुम्ही करा धर्माची संस्थापना. धर्म स्थापू नका कोणा. आता लोक धर्म स्थापना करत आहेत. नवीन नवीन नाईट खूम काढायचे काही बी लय काढतात लोक, आहे का नाही? कसे महोत्सव असतात? सहस्र दल कमल महोत्सव, 1,00,000 पुष्पांची पुण्या, 1 लाडवांचा अवसर, आणि काय दवनाचा अवसर, असं अनेक लोक. हे लय मोठ्या आयडिया असतात त्या. आता काय काय काढतील पुढे सांगता येत नाही आणखी. असा इकडे कसा विकास होतो बुद्धीचा, तिकडे का बरं होत नाही? हे नावडत सेवी ते आवडून टाकतं त्यांना. ते वैराग्य त्या ग्रुपमध्ये गेले तसं आवडून टाकतं, ह्या ग्रुपमध्ये आलं की असं आवडून. देवाचा काय विषय आहे? देव तर पोरकाच राहिला ना आपल्याकडे. देव केविलवाना चेहरा करून बसले उत्तरापंथी. पांडव कुठे गेले? उत्तरापंथीच पाठवले कृष्णाने, निघा तुम्ही, जा आता हिमालयात. आपले देव उत्तरापंथीच गेलेत, आपणाला उत्तरापंथी जायचं आहे. आणि खरं आहे, पण करायला कोणी भाग पडत नाही. म्हणून सर्वज्ञानी जो काय विषय केलाय तो अतिशय चिंतनात्मक केलाय. ते पिंड, तो विडा, ते दोघांनाही सांगितलं विडावा तुम्ही, चला त्याला हे केलं म्हणावं लागेल त्याने, देवाने. तीर्थयात्रा करून आल्यावर काय करतात? मौंद. आता राजवार्ता चालू आहे, म्हणजे काहीतरी घडलंय बा तिथं महाराष्ट्राच्या राजकारणात. वर्तमानीची अथवा पुराण संगतीचे राजे मंडळी, तयाच्या सुखवार्ता एष कीर्तिवंत, तयाच्या गोष्टी गोसाव्यापडा समयोचित सांगतात. ते चालू आहे तो कार्यक्रम. आता जेवढं बोललो तुम्हाला मी, तेवढं तिथे समयोचित सुख वार्ता, एष कीर्तीच्या वार्ता आणि समयोचित काय चालू आहे, समयोचित ते सगळेजण चालू आहे स्वामींच्या पुढं. हे माहीमट्ट का लिहित आहेत? हे काय तत्व आहे का काय? याच्यात टाइमपास चालू आहे माहीमट्टांचा. हे तुम्हाला सांगून राहिले, समयोचित बघा. जग कुठं चाललंय, तुम्ही कुठं चाललात,
आणि तुम्हाला करायचंय काय. मग तिथे नाथोबा कोरोच्या घरारायाची मंडळी आले होते. नाथो कोरो हा शब्द येतो लीळा चरित्रामध्ये. नाथो कोरो कोणीतरी श्रेष्ठ अधिकारी आहेत ना, कोणी त्याच्या घरारायाची मंडळी आले. त्याची गोष्टी गोसाव्यापुढा सादर होणे सांगितली. जीजी ते सांगतात नाथोबा. जीजी म्हणाले, एक वेळ देगावाशी गेला होता, तो तेच नाथो कोरा तथा कान्हो कोरा ते दोघे भाऊ त्याच्या घरात महादेवरायाचे मंडळी दोघे आले होते. ते ऐसे बसती, ऐसे उठती, ऐसे बोलती, ऐसे ठाकती. पहिली वेळा खूप मस्त आहे हा. तरी म्हणाले, मी असं बघितलं देगावला. ते कसं म्हणाले, ऐसे बसती, ऐसे उठती, ऐसे बोलती आणि ऐसे ठाकती. आणि गोसावी प्रसन्न होऊन ती लीळा परिशिरी. असं बोलावं, कमीत कमी देवाला आपलं बोलण्याने तरी देवाला सुख व्हावं. आपल्या बोलण्याने, आपल्या वार्तेने. ते आहे अन्य वार्ताच, पण किती छान सांगून राहिले ना तो. आपल्या वार्ता त्याच, तुझे कसं आहे माझं कसं आहे की नाही. तुम्हाला किती रोग आहेत, मला किती रोग आहेत, तुमचे किती मेले, माझे किती मेले किंवा मरणार आहे. तू किती काढले, मी किती काढायचे. तुझा सोडून गेला, माझा सोडून चालला तोंडवर करून. असल्याच गोष्टी असतात संसारात, दुसरं काय नसतं. जर सगळ्यांचे फोन रेकॉर्ड माझ्याकडे दिले तर सारांशार्थ हाच असतो. किती सारांशार्थ तोच असतो. आता ह्याच्यासोबत ती पळून गेली, आता मी ह्याच्यासोबत पळून जाईल. किंवा हा माझा पळाला, तुझा पळाला, दुसरं काय नसते. तीनच गोष्टीवर चर्चा असते. मी ह्या तीर्थाला जाऊन आले, मग तू ह्या तीर्थात काशी कर. दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, विकार, विकल्प, स्वभाव, या तीनच गोष्टी फोनवर चालतात. त्याच्यावर कंपन्या अरबो रुपये कमवतात. कंटिन्यू जग फोनवरती आहे. किती कोटी लोकसंख्या आहे भारताची आता. त्यातले 90% लोक फोनवर असतात भारतातले. अमेरिकेत तर त्याने बॅन लावलेला आहे. तेवढ्याच वेळात नेट सुरू होतं, तेवढंच ऐकायचं तुम्ही. अमेरिकेत स्मार्टफोन बंद केले त्यांनी, आता साधा फोन वापरायचा. कारण लोकांचं वर्क कमी झालं ना, काम. भारतामध्ये वर्क काही कमी नाही, प्रचंड लोकसंख्या वाढतेच आहे. एकदम जन्मतातच कार्टे. हे फोन पाहून विरोध आहे का नाही भारतातला. आणि भारत मध्ये संस्कार देश, ह्याचा संस्कार आहे. ते संस्कार देश व्हायलेत आपले सगळे ग्रंथ वाचून. आणि आपले सगळे डोके टाळके सरकले लोकांचे. सारखं मोबाईल. आता तो मोबाईल जर साधू संतात आला तर साधू संताचं वाटोळच होईल की नाही. त्याने चांगला साठी वापरलं तर ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप चांगला आहे त्या मोबाईलमध्ये, इतकं ज्ञान आहे, अरे बापरे. काही विचारा माहीत असतं तर हे ऐकायला पाहिजे आपण. आणि आता ते स्वामी ऐकतात, आनंद वाटायला स्वामींना. म्हणजे हो हो असं का. मग गोसावी प्रसन्न होणे ते सगळं परिसलं सांगो सरले. सर्वज्ञ म्हणाले, ते तेथीचे मंडळी तर तुम्ही येथीचे मंडळी. आपल्या जीवनामध्ये आपण मंडळीकाचा संकल्प करा. काय म्हणतात, ते तिथले मंडळी होते, तुम्ही येथीची मंडळी व्हा ना. हे सूत्र आलं पाहिजे होतं, आहे की नाही. ते तेथीचे मंडळी तर तुम्ही येथीचे मंडळी. हे भागवताचार्य, काय मोठे मोठे आचार्य आहेत आपण, आहे की नाही. विनोदाचार्य, स्वामींचे आचार्य कोण आहेत ते व्हायला पाहिजे. स्वामींचं मंडळी. त्यामुळे तुम्ही येथीची मंडळी व्हा. आणि काय स्वामींनी त्याला वचन दिलं, आहे का नाही. मंडळी येथीचा खरंच झालं ते, का नाही. येथीचे झाले ते बिचारे. तुम्ही येथीची मंडळी व्हा. मंडळी तिथीवार जाणविती.
स्वामींवरती खरं प्रेम केलं या माणसाने, आहे की नाही? आणि त्याच्या मरायच्या वेळेला, मरायलाच काय, जिंदगीवर स्वामी त्याच्या सोबतच असतील, आहे की नाही? मृत्यूलाच मांडी दिली असं नाही. ती मी मोठ्यांना पळत्याच्या मंदिरात, आहे का नाही, राक्षस भुवनला, आहे की नाही? पंचाळेश्वरला नाही नाथोबा मेली, राक्षस भुवनला. पंचाळेश्वरला मेलं तर आणखीन वेगळा वाटला असतो, पण पंचाळेश्वरपेक्षा राक्षस भुवन मोठा आहे. का? हे मंडळ अवयव आहे ना स्वामींचा, तिथे स्वामी आहेत पण इथं स्वामींचा अवयव आहे. तिथे मेलं बिचारा, मंडळी खून मेलं ते. आणि मग स्वामी त्यांना असंच बोलवायचे. तर ही वेळा इथे आपण थांबू. दंड